आणि पहिला पराठाचा तुकडा थोडासा कवळ्याला ठेवते. आता गुळ भरवते. पराठा कसा झालाय म्हणलं असं त्यांना म्हणलं असे मला का माहिती. कॉन्फिडेन्शियल आहे. दादूचं तर मनच भरलं नाही आणि पोट सुद्धा भरलं नाही पराठे खाऊन. पुन्हा अच्छा आहे एमपी अच्छा आहे. ये खाली. हाँ खा आरामात खा. कम है फॉर्म है ऊपर का. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 9 वाजलेले आहेत आता आणि रोजच्या प्रमाणे मी आता स्वयंपाक करत आहे. आणि आज स्वयंपाकामध्ये मी करत आहे बटाट्याचे पराठे. तर इथं पीठ मळून ठेवलेलं आहे. पिठामध्ये थोडीशी हळद मीठ घातलेलं आहे आणि ओवा पण घातलेला आहे. आणि इथं बटाट्याचं सारण तयार केलेलं आहे. बाकी कढईमध्ये पालक शिजत आहे. आणि आता पराठे करण्यासाठी मी गॅसवरती तवा पण ठेवलेला आहे. आता पटकन पराठे करून घेते. आता फोंडेजींची देवपूजा पण संपन्न झालेली आहे. धन्यवाद आपका. बाकी इथे माझे सुद्धा सगळे पराठे बनवून झालेले आहेत. आणि पहिला पराठाचा तुकडा थोडासा कवळ्याला ठेवते. कावळे मामाला त्याला चटपटीत पदार्थ खूप आवडतात. एवढे सारे पराठे बनवून झालेले आहेत. चलो कावळे मामाला ठेवते थोडासा पराठा. कावळे मामाची जागा आता ही निश्चित केलेली आहे. इथं आणून ठेवलेले आहे. खाएगा वो बाद में आके. सकाळी शेव पण ठेवलेली आहे. नाही तर तो खिडकीत यायचा किचनच्या. बापरे पडला थोडासा पराठा खाली. चला तिथं बसलेला आहे झाडावरती. ये कावळे मामा ये. ते बघा नारळाच्या झाडावरती बसलेला आहे. त्याच्यावरती त्याचं घरटं पण आहे. या 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 या. हे बघा येईल आता तो. या 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 या. ये बाबा दुसरा आला. 2 आहेत 2. या 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 या. आता इथं येऊन बसलेला आहे. या 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 या. हा हा आला. खा खा खा. तू यासाठी पराठा ठेवला आहे. शेव ठेवली आहे. खा. हुशार आहे कावळे मामा हुशार आहे. खा खा. अंजी खाले. तुला काय आवडेल ते खा. पाणी पितो अगोदर नेहमी. पी पराठा खा. शेव खातो. काय खायचं तुला. पराठा खा. छान खमंग वास येत आहे. तुझ्या आवडीची शेवच आहे. हे बघा तोडून खातोय शेव. हा पराठा पण उचलला. खा आता आरामात खा. हा मस्त चटपटीत खमंग पराठा झालेला आहे. खा खा आरामात खा. आणि पराठा तर खाल्लेला आहे. बाकी आता मी आणि फोंडेजी मंदिरात चाललेलो आहोत. फोंडेजीने काल इथं गाईसाठी काकडी आणलेली आहे. ती घेऊन जातो. आणि ह्या डब्यामध्ये गुळ सुद्धा आहे. अधिक मासामध्ये गोसेवेचं महत्त्व खूप आहे आणि पुण्य पण जास्त असतं. त्यामुळे आम्ही नेहमीच गोसेवा करत असतो. अधिक मासात तर जास्तच करायची आहे. अधिक मास सुरू झाल्यापासून आज पहिल्यांदा आम्ही मंदिरात चाललेलो आहोत. चला ह्या पिशवीमध्ये काकडी गुळ घेतलेला आहे आणि जल पण घेतलेला आहे महादेवाच्या पिंडी रोहण्यासाठी. मेरा लबाड़ बच्चा ब्रश कर रहा है. चलो फोंडे जी आने के बाद नाश्ता खाना. चलिए जल्दी. बसू का. चालत नाही येणार. बसते. चला पोहोचलेलो आहोत आम्ही मंदिराच्या समोर. अगोदर देवदर्शन करून येतो आणि नंतर मग गायला गुळ आणि काकडी भरवतो. इथं गाईचा गोटा आहे आणि समोर मंदिर आहे. या मंदिरामध्ये अय्यप्पा भगवानाची मूर्ती आहे. गणपती बाप्पाची आहे. श्रीकृष्णाची आहे. नवग्रहाची आहे. नरसिंह देवताची आहे. शिवजींची आहे. पार्वतीची आहे. हनुमानजीची आहे. अशा सगळ्या देवतांचं हे मंदिर आहे सुंदरसं. आणि समोर नागदेवता आहेत. अगोदर वरच्या देवांचं सगळ्यांचं दर्शन घेऊन येतो. देवांचं दर्शन झालेलं आहे. आता समोर नागदेवताचं दर्शन घेतो. समोर नागदेवता आहे. प्रणाम नागदेवता. शतकोटी प्रणाम. चला आता गोमातेचं दर्शन घेतो आणि काकडे आणि गुळ पण भरवतो त्यांना. आणि जी वाट बघतायत बघा तिकडून गेट आहे.
पलीकडून हे बघा किती सारी उमरं पडलेली आहेत. इथं सगळ्या प्रकारची झाडं आहेत. आंब्याचं आहे, उमराचं आहे, वडाचं आहे, पिंपळ आहे, नारळ आहेत, बेलाचं वृक्ष आहे. हे बघा इथं आहेत गोमाता. अंजी कुठे गेली बछडी? तिकडे गेली. तिला खूप गुळ आवडतो. अगोदर काकडी भरवते. चल खा काकडी. आहा खावा. अख्खी पूर्ण काकडी खाल्ली तू? हां बघू तिला देते. या या आहा खा 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 खा. प्रणाम गोमाता. तुला तुला पण काकड्या दे. बछडी खूप आगाव आहे. छोटी वाली देते तिला. छोटी कुठली आहे ही? इकडून या इकडून या 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 इथं 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 ये या या इकडं ये या या या. आहा खा. तुला छोटी काकडी खा. अगं पाडली हिनं. थांब 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 तुला पण देते. अजून द्यायची तिला पली टाक. तिला दोन दोन काकड्या पलीकडची खा खा खा. थांब आता गुळ भरवते. गुळ तिला दे ना. हा थांबा देते. पलीकडचे राहायला द्यायचं. पलीकडची कशी टाक. तू खाल्ली नाही ना? ये, ये. हा, खा खा खा. थांबा गुळ भरवते तुम्हाला. घाई नका करू घाई नका करू. खा. अगं यो भांडणं लागले दोघीच्या मध्ये. गुळ खाण्यासाठी. हिला गुळ खूप आवडतोय बघा. खा. बस झालं समाधान. खा. घे घे. Yes. कुठे गेलं? वाकर. कुठे गेलं? खाली पडलं पाण्यात. सरक सरक जरा तिला देऊ दे. तिला देऊ दे ना. संपलं आता संपलं. तिला देऊ दे. हिलाच खायचंय. खा खा खा. तूच तिला दे बरं का. पलीकडचीला. संपलं ना गुळ. अरे कसं काय 5 होते ना. संपलं संपलं. आता पुढच्या वेळेस आणते गुळ कुणाला. पुढच्या वेळेस आणते. पुढच्या वेळेस हे कुळ कुठे पडला? संपले. गुळ पाण्यात पडला हो. तिला द्यायला गेले. पाण्यात? कसल्यात? त्या ह्याच्यात खा खा काकडी खा. काकडी खा. धुवून घ्यायला लागेल ती. तशी नाही खाणार ती. वास आला त्याला. खाल्लं. चला आज गुळ खाण्यासाठी गोमातेमध्ये भांडण नंतरच्या वेळेस येते. तुला काकडे गुळ आणते पुन्हा. ठीक आहे. चल चल येते येते मी. पुन्हा येते पुन्हा पुन्हा. हा पुन्हा येते पुन्हा पुन्हा. चलो फोंडेजी लेट्स गो. हाँ जी मेरा बच्चा नहाया नहीं अभी तक. चलो क्या कर सकते हैं. चला आता मी आणि फोंडेजीच नाश्ता खातो. मनाच तर आवरलेलं नाहीये. दादूचं आवरलं असेल तर दादू खायला आमच्या बरोबर. नाही तो हम दोनों भी खा के लेते हैं. अरे हे खाऊन पण झालं. क्या ही बोले. स्नान किया ना बेटा? हैं? तर लबाड बच्चाने स्नान नाही केलं. चला फोंडेजी नाश्ता खाते आपण. चला आता आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत आणि मी खात आहे चपाती पालकची भाजी आणि थोडासा पराठा. आणि फोंडेजी खात आहेत मस्त दही पराठा पालकची भाजी. लोणचं पण घेत आहे. अडम ब्रह्मा रसं विष्णु देव जनार्दनम एवं जगत्कार्यत्व अन्नदोषण विपत्ती. जय श्री कृष्ण भगवान. फोंडेजी पराठा कसं आहे चवीला? फोंडेजीला असं व्यवस्थित बोलावं लागतं. पराठा कसं झालाय म्हणलं असं तर ना म्हणलं असते. मला का माहिती आहे ना. स्वादिष्ट भोजन झाल्यानंतर मी लगेचच भांडी आणि किचन वाटा स्वच्छ करून घेतलेला आहे. आणि काल रात्री दळलेलं गव्हाचं पीठ सुद्धा डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे. पण ते दुपारी भरून ठेवते आत्ताच नाही. बाकी आज माझ्या मनाने सगळे घर स्वच्छ झाडू मारलेली आहेत. कारण दादू जेवण करून कॉलेजला गेलेला आहे. सगळ्या रूम मनाने स्वच्छ केलेल्या आहेत. आणि आत्ता इथे बसलेला आहे ऑनलाईन मीटिंग जॉईन करायला. कसली मीटिंग आहे बाळा? कसली मीटिंग आहे पण? बोलो दिखाओ. मीटिंग ज्वाइन करने वाला है मेरा मना अभी. कॉन्फिडेंशियल है. ठीक आहे फिर. बाकी मी आता हार्मोनियम क्लासला चाललेली आहे आणि हार्मोनियम क्लासवरून घरी परत यायला 2-2.5 तास तरी नक्की लागणार आहेत मला.
बघा सायंकाळचे 4 वाजलेले आहेत आणि आता जस्ट मी हार्मोनियम क्लासवरून आलेली आहे आणि मी हार्मोनियम क्लासवरून भजनाला पण गेलेली, त्याच्यामुळे एवढा वेळ लागलेला आहे. बाकी इथे चिरंजीव निवांत आराम करत आहेत, दादू गेम खेळत आहे, मना रील स्क्रोल करत आहे. अंजी पराठे खाऊन सुस्त झालेत, पराठे खा के सुस्त हो गए दोनों. आज मी खूप दिवसातून पराठे बनवले होते, दादूचं तर मनच भरलं नाही पराठे खाऊन, मना मात्र चुस्त झालेला आहे पराठे खाऊन, मस्त रील स्क्रोल करत आहे. आइये आइये बघा आज खूप दिवसातून भाभी आलेले आहेत आमच्या घरी. मैं ठीक हूँ भाभी, हाँ तुम कैसी हो? एमपी घूम के आए, कैसा लगा? बहुत अच्छा लगा. आने हाँ? की इच्छा नहीं थी पर आना पड़ता है. आना पड़ता है ना, ससुराल किसी को छोटा है. ससुराल नहीं छोड़ सकते, हाँ. मायके छोड़ सकते पर ससुराल नहीं छोड़ सकते. पुणे अच्छा आहे एमपी अच्छा आहे? पुन्हा अच्छा. हा पुण्याचं टेम्परेचर ना मॉडरेट राहतं, जास्त उधर हाय नाही ज्यादा होत. है, इधर हा कम. तिकडे जास्त असते. हे कावळे भाभींकडे यायचे, आता माझ्याकडे येत आहेत. तुम गाव गई थी ना 1 महीनाभर, तो यहाँ आने लगे. हाँ थाम थाम देते खायला, उसको सेव चाहिए भाभी. हाँ आने को चाहिए. हाँ तुमको भूले नहीं, आ गए वो. हाँ सेव देती हूँ भाभी इसको, इसको सेव बहुत पसंद है. ये घाण केलं छी. या खाली आता, इथं ठेवते, या खाली खा, या खाली. हाँ खा आरामत खा. भाभी एक दिन उसने मांगा मुझे आके, क्योंकि मैंने तुम्हारे वीडियो में देखा ना. हाँ चपाती देख. हाँ और एक तो अभी किचन के अंदर आने लगा, मैंने क्या किया फिर किचन की खिड़की बंद कर दी भाभी, तो यहाँ की आदत लगाई, तो यहाँ आके खा के जाए तो टेंशन नाही बाहेर के बाहेर. हां खा खा खातो आणि लगेच चोच सुद्धा स्वच्छ करतो. खा खा आरामात खा. आत्ता मी आमच्या दोघींसाठी कॉफी बनवलेली आहे, दादूसाठी पण बनवली आहे. दादू को पहले दे देती हूँ, दादू लीजो. बहुत दिनों के बाद हम दोनों साथ में कॉफ़ी पीने वाले हैं. पी रहे हैं. अरे नहीं नहीं कॉफ़ी कम है भाभी, कम है वो फोम है ऊपर का, पी लो. सायंकाळचे 6 वाजले आहेत आत्ता. बाकी भाभी पण त्यांच्या घरी गेलेले आहेत. आता आम्ही पण सायंकाळची पूजा अर्चना करून घेतो आणि आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये.